लॉग इन करा मुंबईतक.in वर. आपल्या भारताचा आर्थिक वर्ष 2020-21चा जीडीपी हा -7.3 म्हणजेच उणे 7.3% गेलाय. पण हा जीडीपी म्हणजे नेमकं असतं काय, तो मोजतात कसा आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. आता त्याचं अर्थशास्त्र, जीडीपी हे सगळे विषय थोडे किचकट आहेत, समजायला थोडे अवघड आहेत, पण आपण अगदी ते सोप्या भाषेत आणि अगदी तुमच्या आमच्यासारख्या सामान्यालाही समजतील अशा भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा धाकरस, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आता या सगळ्या प्रश्नांकडे वळण्याआधी तुम्हाला एक आठवण करून द्यायला आम्हाला नक्की आवडेल. नुकतंच मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 7 वर्षात त्यांनी दिलेली वेगवेगळी आश्वासनं तुम्हाला आठवत आहेत? मी कशाला, आपण ऐकूयात की नेमकं पंतप्रधान मोदींनी आपल्याला काय काय स्वप्न दाखवलेली. इतक्यावरच थांबलं नाही तर याशिवाय देशाला 2024 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणार अशी ही स्वप्न आपल्याला दाखवण्यात आलेली. पण ही झाली स्वप्न. आता आपण थोडं भानावर येऊया, रियालिटीत येऊया. जीडीपीचे आकडे आहेत ना, ते आपले डोळे हे खडकरून उघडतीलच. आता येऊयात मूळ मुद्द्यावर. जीडीपी मायनसमध्ये गेला म्हणजे नेमकं काय झालं? आपल्या भारताचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा जीडीपी, जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं, 7.3% गेलाय, -7.3. यात सगळ्यात जास्त फटका बसलाय तो खाणकाम क्षेत्राला, जिथे -5.7% घट झाली आहे. तर ट्रेड, हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रांमध्येही -2.3% जीडीपी घसरलाय. आता हे चित्र झालं वर्षभराचं, पण 2020-21 मध्ये सुद्धा 2 तिमाही अशा होत्या ज्यावेळेला जीडीपीचा आकडा हा उणेमध्येच होता. एप्रिल ते जून 2020 या तिमाहीत जीडीपी तब्बल -24.4% होता. जुलै सप्टेंबर 2020 या तिमाहीत -7.3% गेला. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत मात्र जीडीपी थोडा सुधारला आणि 0.4% वाढ झाली. तेच जानेवारी ते मार्च या 2021च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी मध्ये 1.6% वाढ झाली. आता जसं की आपल्या मूळ मुद्द्याचं उत्तर म्हणजे की हा जीडीपी नेमका मायनसमध्ये का गेला, तर त्याला अर्थातच सगळ्यात मोठं कारण आहे 2020 मध्ये 3 महिने लावण्यात आलेला लॉकडाऊन. म्हणजे ज्या वेळेला आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होती, अनेक उद्योगधंदे सुद्धा बंद होते. त्यानंतर अनलॉक जरी झालं असलं तरी काही प्रमाणात मात्र निर्बंध हे होतेच. आता उदाहरणाखातर आपण महाराष्ट्राची परिस्थिती पाहू. महाराष्ट्राचं उदाहरण जरी डोळ्यासमोर ठेवलं तरी आपल्याला लक्षात असेल की सप्टेंबर ते ऑक्टोबर नंतरच निर्बंधांमधून आपल्याला थोडीफार प्रमाणात सूट मिळायला लागली. हळूहळू जेव्हा 2020च्या अखेरीस परिस्थिती निवळू लागली तेव्हा त्या तिमाहीत जीडीपीचे आकडे थोडे स्थिर व्हायला सुरुवात झाली. पण यावेळी जीडीपीच्या आकड्यांवर एवढी चर्चा होण्यामागचं कारण आहे की ही गेल्या 40 वर्षातील सर्वात मोठी आणि लाजिरवाणी स्थिती आहे. कारण 1979 ते 80 या काळात या वर्षाचा आर्थिक वर्षाचा जीडीपी हा -5 वर गेला होता आणि त्याच्यानंतर आता जीडीपी हा मायनसमध्ये गेलेला आहे आर्थिक वर्षाचा. आता असं नाहीये की कोरोनामुळेच अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे किंवा जीडीपी पडला म्हणजे आपण थेट कोरोना आणि लॉकडाऊनकडेच बोट दाखवायला हवं. असं म्हणणाऱ्यांना आता आपण एक डेटा सांगूयात. गेल्या 5 वर्षांपासूनच आपला जीडीपी किती घसरत चाललाय ते पहा. 2016 आणि 17 या आर्थिक वर्षात जीडीपी 8.26% होता. हे वर्ष खास करून सांगायचं म्हणजे की ह्याच वर्षी नोटाबंदीसारखा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला. 2017 ते 18 या आर्थिक वर्षाचा जीडीपी 7.4% होता. 2018-19चा 6.12% घसरला, तर त्याच्याहून खाली 2019-20 मध्ये आला. 2019-20चा जीडीपी त्याहून घसरून 4.18% आला. आणि आता तर जीडीपी 2020-21चा मायनसमध्येच गेल्याने अच्छे दिन कधी येतील हा प्रश्न विचारणं म्हणजे थोडं हास्यास्पदच ठरेल. कारण अजून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं अर्थव्यवस्थेवर परिणाम कसे होणार हे तर आपण पाहिलेच नाहीयेत. आता येतो पुढचा मुद्दा की हा जीडीपी नेमका मोजतात कसा आणि जीडीपी म्हणजे तरी काय. तर जीडीपीचे आकडे हे कोणताही देश आर्थिकदृष्ट्या किती सुदृढ आहे हे सांगतं. हा जीडीपी कसा मोजतात याचं अगदी साध्या सोप्या भाषेत समीकरण सांगायचं म्हटलं तर एखाद्या देशाचं उत्पादन आणि खर्च यावरून जीडीपी ठरवला जातो. कृषी, उद्योग आणि सेवा हे 3 क्षेत्र जीडीपी ठरवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. देशात जेवढं उत्पादन होतं, उत्पादित केलेल्या प्रॉडक्टमधून जो पैसा येतो
आणि देशातील विकास कार्यावर जो पैसा खर्च केला जातो या सगळ्या खर्चाची बेरीज केली जाते. यात आपण ज्या गोष्टी इतर देशांना निर्यात करतो त्याही पकडल्या जातात, पण त्यातून आयात केलेल्या गोष्टींचा खर्च मात्र वजा केला जातो. आता हे राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन जेव्हा मोजलं जातं तेव्हा त्यात उत्पादनासाठी लागणाऱ्या उपकरणांची किंमत, त्यातल्या कामगारांचे पगार, कर्जावरचं व्याज आणि सरतेशेवटी त्यातून मिळणारा नफा या सगळ्या गोष्टी पकडल्या जातात. दुसरीकडे खर्च मोजताना आयात निर्यातीतला फरक, उद्योगांनी उत्पादनासाठी केलेल्या गुंतवणुका याही गोष्टी पकडल्या जातात. आता जीडीपी मोजण्यासाठी कुठल्या गोष्टी ग्राह्य धरतात हे आपण पाहिलं, पण देशांचे जीडीपी ठरवण्याचे काही निकष सुद्धा असतात. भारतात कायमस्वरूपी दर या निकषानुसार जीडीपी ठरवला जातो. म्हणजे काय तर एक वर्ष निश्चित केलं जातं. भारतात हे वर्ष 2011 पकडलं जातंय. आता या वर्षातल्या किमतींना प्रमाण मानून उत्पादन आणि सेवांसाठीच्या किमतींचं निरीक्षण केलं जातं. उदाहरणार्थ 5 रुपये किमतीच्या 2 वस्तू तयार केल्या तर जीडीपी 10 रुपये पकडला जातो. आता जीडीपी म्हणजे काय हे तर आपण समजून घेतलं, पण जीडीपी घसरण्याचा नेमका आपल्यावर काय परिणाम होतो किंवा सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होतो हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. तर सर्वसामान्यांना ह्याचा थेट फटका जरी बसला नाही तरी अप्रत्यक्षपणे थोड्याफार प्रमाणात ह्याचा फटका बसतो. दारिद्र्य रेषेखालील किंवा जे गरीब वर्ग आहेत त्यांच्यावर अक्षरशः आर्थिक संकटाचाही डोंगर कोसळू शकतो. ह्या पलीकडे रोजगाराच्या संधी कमी होतात, नोकऱ्यांच्या संधीच कमी झाल्यामुळे बेरोजगारीचा दरही वाढण्याचा धोका असतो. नेमका हाच मुद्दा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधींनीही मोदींना टार्गेट केलंय. त्यांनी ट्विट करत एक मॅप सुद्धा दाखवलाय की भारताचा बेरोजगारीचा दर किती वाढत चाललाय. तर एकंदरीतच जीडीपी नेमका काय असतो, कसा मोजला जातो, त्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होतो याचं उत्तर देण्याचा आम्ही हा केलेला प्रयत्न आहे. याखेरीज सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील आणि तुम्हाला काही नवीन मुद्द्यांवर आम्ही बोलावं असं वाटत असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. अशाच अवघड गोष्टी, किचकट गोष्टी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी मुंबई तक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा जरूर भेट द्या. लॉग इन करा mumbaitak.in वर.